श्री संत बाळूमामा प्रसन्न मामा म्हणत आहेत, आज जर का हा संदेश तू माझा फोटो पाहून क्लिक केला असशील तर नक्की तू खऱ्या अर्थाने माझे नामस्मरण करत आहेस. कारण देव म्हणतात, जो माझे नामस्मरण करतो तो कोठेही मला पाहिल्यानंतर माझ्यापाशी येतो आणि त्याचे दुःख मला सांगतो. म्हणून आजचा हा मामांचा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्ष करू नको. जर का आज हा संदेश किमान 12 मिनिट लक्षपूर्वक ऐकशील तर नक्की येणाऱ्या काही तासात तुझ्या जीवनात चमत्कार तुला पाहायला मिळेल. म्हणून तू स्वतः अनुभव घे, नक्की तुझ्याबरोबर चमत्कार घडेल. मामा म्हणतात, आता मी तुझे सर्व दुःख नष्ट करणार आहे. तुझ्या जीवनात तुला ज्या अडचणी येत आहे त्या अडचणी मी स्वतः दूर करणार आहे. बेहू नको, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. अरे किती चिंता करतो. गरिबी, कर्ज हे सर्वांवर आहे, सर्वांवर दुःख असतातच. मात्र जो व्यक्ती त्या दुःखांना, संकटांना तोंड देतो तोच व्यक्ती ह्या जीवनात यशस्वी होत असतो. बाळा, भेऊ नको, मी कायम तुझ्या सोबत आहे. अरे मी तुझा मामा आहे, मी तुझा बाळू मामा आहे. अडचणीच्या वेळी फक्त मला एकदा हाक मार, मी नाही आलो तर बोल. मात्र तुझे दुःख तू स्वतः एकदा तरी दूर करायला शिक. जर तू प्रत्येक वेळी माझे नाव, माझे मला हाक मारून तुझे दुःख सोडवायला बोलवशील तर मी दरवेळी नाही येणार. अरे बाळा, किती वेळा तुला सांगू, तुझे दुःख एकदा तरी तू स्वतः नष्ट कर. जर ती दुःख तुला जास्त त्रास देत असतील तर मी नक्की धावून येणार. मात्र तू तुझे दुःख एकदा तरी स्वतः त्यांना सामोरे जा, त्यांना नष्ट कर. आयुष्यात कितीही संकट आली तरी बेहू नको. जर का तुला ते संकट खूप त्रास देत असतील तर तुझे मामा आहेतच. मी पाहून घेईल सर्व कोण माझ्या मुळाला त्रास देत आहे. देव म्हणतो, अरे धनाने देखील श्रीमंत हो, मात्र तू मनाने देखील श्रीमंत हो. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी तुला नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावे लागते. म्हणून मनाची श्रीमंती असणे खूप गरजेचं आहे. तुझ्याकडे आज जरी धन नसले तरी तू मनाने श्रीमंत राहा आणि कष्ट करण्याची तुझ्यामध्ये जिद्द असू दे. तुला काहीच कमी पडणार नाही. अरे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हळूहळू का होईना बाळू मामांच्या नामस्मरणाने निश्चित चांगले दिवस येतील. तू खचून जाऊ नको. कधी कधी बाळू मामा आपल्या भक्तांची सहनशक्ती पाहत असतात. चांगल्या मनाने, निस्वार्थ मनाने जर तू मामांची भक्ती करशील, नामस्मरण करशील तर तुझ्या अडचणीच्या वेळी तर तू न बोलवण्याच्या आधी मामा तुझ्या पाठीशी खंबीरपणे नक्की उभे राहतील. अरे जीवनात कधी दुःख आले तर तुझे दुःख, वेदना या जगाला अजिबात सांगू नको. ते तुझे दुःख रडत रडत तू सांगितलेला असतो त्यांना. मात्र तुझे ते दुःख दुसऱ्यांना हसत हसत सांगत बसतात. म्हणून तुझे दुःख, तुझ्या चुका श्री संत बाळूमामा यांना सांग. कोणाचीही पर्वा न करता सांग. कारण बाळूमामांचा ब्रह्म आनंदाचे उगम आहे व सर्व सुख शांतीचे आश्रयस्थान आहे. अर्थतेने हाक मारून तर बघ, स्वतः बाळू मामा, तुझे मामा तुझे सर्व दुःख, संकट नष्ट करून टाकतील. अरे जीवनामध्ये कितीही दुःख आली तरी एका जागी बसून रडू नको आणि तुझे दुःख दुसऱ्यांना अजिबात सांगू नको. तुझे देव, तुझे मामा आहेत ना, त्यांना तुझे सर्व दुःख न लाजता, न भेता, न डगमगता एकदा सांगून तर बघ. तुझे मामा नक्कीच ते दुःख सर्व दूर करतील. अरे शांतपणे
बाळू मामांसमोर बस, तुझी समस्या त्यांना सांग, कारण बाळू मामा ऐकतात आणि एक क्षणातच तुझी समस्या दूर करतात. हा एक मोठा अनुभव आहे. अनुभव असल्याशिवाय कोणी इतकी श्रद्धा ठेवत नसते. म्हणून तर मामांना इतके मानत असतात लोक, कारण त्यांना काही ना काही अनुभव आलेला असतो. अरे बाळू मामा म्हणजे कोण? बाळू मामा म्हणजे एक अशी शक्ती जी तुला समोर दिसणार नाही, मात्र तुझ्या सावलीप्रमाणे तुझी केव्हाही साथ सोडणार नाहीत असे बाळू मामा. म्हणून त्यांना कधीही विसरू नको. एकदा तरी मामांचे देवांचे नामस्मरण तुझ्या मनात तोंडात असू दे. सर्व दुःख टेन्शन तुझे नक्की दूर होतील. बाळू मामांचा एक सर्वात मोठा अनुभव, एक घडलेला प्रसंग अनेक लोक, एका गावातील लोक सांगत असतात. काय आहे ते सर्व प्रसंग आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. पाहूया काय आहे तो प्रसंग. तर बाळू मामांचे सासरे वारले. त्यानंतरच्या काळात बाळू मामांचे विचित्र लीला आरंभली. तो मृतासारखा राहू लागला. देह त्यानंतर जिवंत असल्याचे कोणतेही लक्षण शिल्लक नसल्याने गोंधळ माझे स्त्रियांमुळे रडून आक्रोश करू लागत. पुरुष माणसे पुढील व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू केले. त्यानंतर एवढेच नव्हे तर तिरडीवर देह ठेवून उचलू लागत. त्यानंतर तोच झोपेतून जागा झाल्याप्रमाणे बाळू संपूर्णपणे ठीक असा हालचाली करू लागे. वरील प्रकारचा विचित्र खेळ लग्नानंतर 1 आठवडाभर बाळू मामांनी केला असे बाळू मामाच्या गावचे समकालीन वृद्ध लोक सांगतात. असे घडणे अशक्य नाही. दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस साधक दशरथ सहजासहजी निर्विकल्प समाधी लावत. त्यामुळे देह मृतवत झाल्यासारखा होई, ही गोष्ट त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्यामुळे रामकृष्ण आपल्या खाडेगावी गेल्यावेळी तिकडच्या भागात लोकांमध्ये रामकृष्णांसंबंधित अफवा पसरली होती. ते म्हणजे एक माणूस कामार पुकुरचा केव्हाही मरतो व केव्हाही जिवंत होतो, अशी अफवा त्यावेळी तिथे पसरली. त्यानंतर योगी आपल्या अभ्यासामुळे सहजासहजी आपले मन आत्मस्वरूपात समरस करतो. तेव्हा त्याचे मन आनंदमय अवस्थेत असते. बेशुद्धपणा यापेक्षा एकदम वेगळी असते. भक्तिशास्त्रात या स्थितीला समाधी म्हणतात. सामान्य माणसांना परमार्थांचे सूक्ष्म ज्ञान नसल्यामुळे त्यांना योग्याचे शरीर प्रेत आहे असे वाटते. त्यानंतर स्वामी विवेकानंदांना प्रथमच निर्विकल्प समाधी लागली, तेव्हा नरेंद्र मरण पावला आहे असं इतरांना वाटले होते. बाळू मामांच्या चरित्रातील ही घटना साफ खोटी असे म्हणणे म्हणजेच मोठा अविचार होईल. मामा जन्मसिद्ध योगी असल्याने योग सामर्थ्याने ते काहीही अघटित करू शकत होते. म्हणून बाळू मामा मृतासारखे राहू लागले होते. अशी ही घटना, हे प्रसंग अनेक वेळा सांगले जाते. याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा. देव म्हणतात, अरे बाळा, चिंता करणे सोड. तू इथे हा व्हिडिओ पाहत आहेस म्हणजे आता तू चिंता मुक्त होणार आहेस. कारण माझे संदेश एकीकडे तुला खोटे वाटत असले तरीही अजिबात खोटे संदेश नाही. कारण मी जे सांगतो ते आतापर्यंत घडत आले आहे आणि ते आता यापुढे देखील घडत असणारच. तुला याचे अनुभव आता नक्कीच येतील. अरे बाळा, काळ कितीही वाईट असू दे, परिस्थिती कितीही डामाडोल असू दे, पण काळजात मामाबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय तुझाच आहे, हे लक्षात ठेव. कारण बाळू मामा हे नाव ऐकून तर बघ, मनाला कशी शांती वाटते. जीवनात कधी दुःख वेदना आले म्हणून रडत बसू नको.
कितीही अडचणी आल्या तरी बाळूमामांचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाक. तुझ्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच निघेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामाची शक्ती असतेच असते. म्हणून बाळूमामांचे नामस्मरण करणे अजिबात विसरू नको. तुझ्या जीवनात बऱ्याच वाईटाचे खऱ्या, खोट्याचे पाप, पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, लक्षात ठेव. एक तर माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर. म्हणून तू स्वतःवर विश्वास ठेव आणि परमेश्वरांचे नामस्मरण करणे कधीही सोडू नको. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मामाचा भक्त आणि मामा दोघे देखील विसर भोले आहेत. कारण मामा तुझ्या सर्व चुका विसरतात आणि तू त्यांचे उपकार विसरतो. म्हणून देव म्हणतो आपण दोघेही विसरभोळे आहोत. म्हणून प्रत्येक काळ मामा तुझ्या सोबत असायचे असतील तर तुला नामस्मरण बाळूमामांचे करणे अजिबात सोडायचे नाही. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होत असतात. हा तर नियम आहे. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत असतात. संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. एक गोष्ट कायम लक्षात असू दे, कारण विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेव, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेव, त्या सोयी बनतात. आणि सोयीवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेव, ते तुझे भविष्य घडते. बाळा, जीवनात अडचणी आहेत म्हणून खचू नको. देव म्हणतात कितीही अडचणी आल्या तरी भिवू नको. माझे नाव घे आणि त्या केव्हाही अडचण मोठी आणि अवघड असली तर असे कधीही म्हणू नको ती अडचण मोठी आहे. त्या अडचणींना सांग तुझा देव मोठा आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अर्प पितो मी सद्गुरु, पुष्प तुझ्या चरणी राहावा. तुझा ध्यास मनी चित्ती आणि स्मरणी, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना, असाच कृपा प्रसाद राहावा आमुच्या जीवना. असं एकदा रोज झोपत असताना हा शब्द कायम म्हणत चल. तुझ्या आयुष्यात नक्की मोठा चमत्कार होईल. देव म्हणतो अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, माझे नामस्मरण नेहमी करत जा. मात्र वेळेनुसार बदलत कायम राहा. वेळेनुसार जर तू बदलणार नाहीस, हे जग ज्याप्रमाणे चलत आहे त्याप्रमाणे तू चल. जर तसे करणार नाहीस तर तुला जग अडचण आल्यानंतर किंवा तुझ्या दुःखा आणि तू यशस्वी तुला करण्यासाठी हे जग अजिबात तुला पाहणार नाही. म्हणून ह्या वेळेनुसार चलत चल. जर तू वेळेनुसार चलशील तर नक्की तुझी वेळ बदलेल. हे गोष्ट कायम लक्षात असू दे. आणि वेळेनुसार चलणे म्हणजे तुझ्या देवाला विसरणे ही चूक करू नको. अरे मी तर तुझ्या सोबत असतोच, फक्त माझे नामस्मरण करणे अजिबात विसरू नको. तुझ्या आयुष्याच्या वाटेवर खूप काटे आहेत. पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे श्री बाळूमामा उभे आहेत. कधीही विसरू नको. जीवनामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास. मनाची एक गोष्ट, मनाचा एक शब्द हा तर नेहमी खोटं बोलणाऱ्यावरच असतो. खऱ्या माणसाला तर नेहमी स्वतःला सिद्ध करावं लागतं. अरे बाळा, विश्वास तुला ठेवायचा असेल तर स्वतःवर ठेव. तू जर या जगात इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवशील तर आयुष्यात तू स्वतः अडचणीत पडशील. म्हणून विश्वास तुझ्या कामावर ठेव आणि तुझ्यावर ठेव. तुला कोणतीच अडचण जीवनात येणार नाही. या जगात तुझं कौतुक होऊ दे किंवा निंदा होऊ दे, यामधील दोन्ही तुझ्यासाठी चांगलेच आहे. कारण जर कौतुक झाले तर तुला पुढे जाण्यासाठी प्रचंड जास्त प्रोत्साहन मिळेल आणि निंदा झाली तर तुला सावध होण्याची संधी मिळेल. यामधून जर तू समजशील आणि त्यामधून काहीतरी शिकशील तर नक्की जीवनात तुला काही देखील कमी पडणार नाही. अरे
नेहमी सारखे पडणं सोपं असतं, मात्र पाडणं त्यापेक्षाही सोपं असतं. मात्र कोणाचाही हात पकडून त्याला पुढे जाण्यासाठी मदत करणं हे खूप अवघड असतं असं तुला वाटते. हे अजिबात नाही. जर तू यशस्वी जीवनात झाला आहे तर तू यशस्वी झाल्यानंतर पुढील 4 लोकांना कायम यशस्वी कर. कारण जर तू इतर कोणालाही यशस्वी करणार नाहीस, तू यशस्वी झालायस म्हणून दुसऱ्यांचा भलं अजिबात पाहणार नाही. जर तू असं करशील तर समज तू जीवनात सर्वात मोठ्या चुका करत आहेस. अरे, तुला देखील कोणत्या तरी व्यक्तीने तुझ्या देवानेच मोठे केले आहे. त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे म्हणून तू इतका मोठा झाला आहे. ही इतके सोपे नाही म्हणून तर तू मोठा झाला आहेस. म्हणून तू मोठा झाला आहेस. यानंतर गर्व कर, तेवढा पण करू नको जितका अति जास्त लोकांना याबद्दल नाराजी होईल. इतका जास्त गर्व अजिबात करू नको. जर तुला जीवनात गर्व करायचा असेल तर तू दुसऱ्यांना मदत करून तू गर्व कर की मी दुसऱ्यांचे जीवन चांगले केले आहे. देव म्हणतो, जीभ आणि शब्द तर सगळ्यांजवळ असतात, पण जे स्वतःसाठी जगतात ते सांगतात आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ते नुसतं सहन करत असतात. यामधील तुला या दोघांमधील अर्थ समजला असेल तर तू या दोघांपैकी काय आहे तुझी प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कर. जर तुला मामांचा चमत्कार पाहायचा असेल तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा माझा पाठी राखा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नको. जितके तू बाळू मामांच्या संदेशाला लाईक करत राहशील, जितके जास्त तू कमेंट करत राहशील, तितके जास्त बाळू मामांचे संदेश अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात, अख्ख्या जगभरात फिरायला पाहिजे इतकं तू आपल्या व्हिडिओला सपोर्ट कर. देव म्हणतात, जर कोणाचेही बोलणं वाईट वाटलं तर 2 प्रकारचे विचार कर. जर व्यक्ती महत्वाची असेल तर नक्की तू ज्या त्या व्यक्तीनं बोललेलं आहे ते सर्व विसरून जा, काही हरकत नाही. आणि बोललेलं महत्वाचं असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा. देव म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये कायम लक्षात ठेव, मनामध्ये तेच लोक असतात ज्याचं मन स्वच्छ असतं. जसे सुईच्या आत तोच दोरा जातो ज्याच्यामध्ये कोणतीही गाठ जात नसते, त्याप्रमाणे तुझं मन चांगलं असले तर प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या जीवनात तुझे नाव असेल कायम. प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात, जीवनात असेल. म्हणून मनाने चांगले विचार कर, मनाने चांगले हो. प्रत्येक जण तुझी आठवण काढत राहील. अरे बाळा, जीवनात दुःख आहे ते दुःख इतरांना अजिबात सांगू नको, कारण प्रत्येकाच्या घरात मीठ असते हे लक्षात ठेव. जखम झाल्यानंतर तुला मलम नाही तर तुला ते मीठ देत असतात, हे कायम गोष्ट लक्षात ठेव. शांत बसणं कधीही कारणाशिवाय होत नाही. काही दुःख आवाज हिसकावून घेतात म्हणून तू शांत बसत असतो. मला सर्व ठाऊक असते तुला कोणते दुःख आले आहेत, तुझ्या जीवनात कोणत्या गोष्टी तुला त्रास देत आहेत. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला ज्या गोष्टी दुखावत आहे त्या गोष्टींना दुर्लक्ष करत चल, जीवन आनंदी जगत चल. कारण तू जर त्या दुःखांकडे जास्त लक्ष देशील, त्या दुःखांना जास्त भेट राहशील तर नक्की ते दुःख तुला एक दिवस संपवतील. आणि तू नेहमी माझ्यावर विश्वास ठेव, मी नक्की तुला त्या अडचणीमधून बाहेर काढणारच आहे. फक्त मी जरा तुझी परीक्षा घेत आहे. ती परीक्षा तू नक्की पास होशील मला माहीत आहे. मामा म्हणतात, आदमापूर माझे ठिकाण, आदमापूर माझे गाव. इथे येण्यासाठी मी ज्याला बोलवतो तोच येतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला, जर तुला चांगला प्रसंग आला आदमापूरला येण्याचा, ते घडून येणे नशीब लागते. मामा ज्या व्यक्तीला आपल्या दरबारात बोलवतात
तोच व्यक्ती नशिबाने तिकडे आदमापूरला जात असतो. म्हणून नशीब लागते मामांच्या दरबारी जायला. अरे बाळा, जर परिस्थितीवर तुझी मजबूत पकड असेल तर विष घालवणारे सुद्धा तुझं काही करू शकत नाही. मात्र फक्त तुझी पकड ही अगदी मजबूत पाहिजे. जर तुझी पकड अगदी साधी असेल आणि ती पकड तू आयुष्यात नीट पकडू शकणार नाही तर नक्की परिस्थिती तुला सोडून देईल. तुझे सर्व दुःख संकट जास्त वाढतील. जीवनात काही झाले तरी रोज सकाळी मंदिरात घंटी वाजवतात. झोपलेले तू असतो आणि उठतो आणि देवाला म्हणतो, देवा नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा. मात्र त्याच ऐवजी तू रोज सकाळी उठल्यानंतर तुझ्या आई वडिलांच्या पाया पड, त्यानंतर तुझ्या देवांच्या पाया पड. नेहमी आई वडिलांचे नाव तुझ्या मनामध्ये, तुझ्या नोंदामध्ये नामस्मरण असू दे. अरे, जितके मला तू मान देतो तितका माझ्यावर विश्वास ठेवतो तितका आई वडिलांना देखील दे. कारण सर्वात मोठे देव तुझे आई वडील प्रथम स्वरूपात मी तुला दिले आहे. अरे बाळा, नेहमी लक्षात ठेव, ज्ञानामुळे शब्द लक्षात येतात आणि अनुभवामुळे त्याचा अर्थ समजतो. त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये ज्ञान आणि अनुभव हे दोन्ही देखील गरजेचं आहे. ज्ञान तू जन्मापासून घेतो आणि अनुभव तू जेव्हा कामाला येतो त्या वयात तू अनुभव घेत असतो. जर तू मामासाठी वेळ दिला असशील तर कमेंट मध्ये म्हण, मामा मी तुमचा संदेश पूर्ण ऐकला आहे, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव म्हणतात जो माझा भक्त माझ्यासाठी कायम वेळ देतो त्याच्या अडचणीच्या वेळी मी देखील त्याच्या कायम पाठीशी उभे राहतो. अरे बाळा, कितीही संकट आली तरी बेहू नको. एकदा मुखा वाटे बाळू मामांचे नाम घे, नक्की तुझे दुःख संपूर्ण नष्ट होतील. जर इतका व्हिडिओ संदेश ऐकला असशील तर याबद्दल तुझी प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर सांग आणि कमेंटमध्ये बाळू मामा माझा पाठीराखा असे जरूर लिह. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावानं सांग भलं.